महिलांसाठी मुलांना जन्म देणं खूप साहजिकच आहे, पण ही गोष्ट एका माणसाची आहे जो प्रेग्नेंट आहे. त्याचं नाव सूरज आहे. तो एक न्यूज रिपोर्टर आहे जो त्याच्या बायकोसोबत रशियामध्ये राहतो. हे दोघे जण 2 वर्षापासून बाळासाठी प्रयत्न करत आहेत, पण काही फायदा झाला नाही. नमस्कार, मी प्रताप स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्टोरीच्या सुरुवातीला थेरपिस्ट याच प्रॉब्लेम बद्दल सांगत आहे. थेरपिस्ट त्याला सेक्स लाईफ बद्दल विचारते. त्यावर तो गर्वाने सांगतो, आम्ही तर रोज रात्री करतो. पण त्याची बायको प्रेग्नेंट नाही होते. त्यांनी जागा बदलून पण पाहिली की देवाची कृपा वगैरे होईल, पण फायदा झाला नाही. थेरपिस्टने त्याला सांगितलं त्याचे विचार खूप लवकर प्रत्यक्षात बदलणार आहेत, त्यामुळे सावधान राहावं लागेल. सूरज त्याचं बोलणं समजू शकला नाही, पण त्याने काही प्रश्न नाही विचारला. कामावर जाण्या अगोदर त्याने आपल्या मित्राला कॉल केला जो वकील असतो. त्याचं नाव जतीन आहे. जतीन आपल्या कंटिन्यू 8 केसेस हारला आहे आणि त्याला खूप पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे. त्याला 2 मुली सुद्धा आहेत, पण तो आता एका मुलासाठी प्रयत्न करत आहे. सूरज आता त्याच्या सेटवर पोहोचला आणि त्याच्या होस्ट सोबत त्याने एक शोला सुरुवात केली. आणि दिव्या म्हणजेच त्याची पत्नी एका आर्ट एक्झिबिशन मध्ये आहे. तिने काढलेले फोटोचं एक्झिबिशन चालू आहे. सूरज नेहमीप्रमाणे तिकडे पोहोचायला लेट झाला आहे. दिव्याने कॉल केल्यावर तो बोलतो, मी गाडीत बसलो आहे आणि 5 मिनिटात पोहोचतो. तेवढ्यात त्याला समजतं पोलिसांनी त्याची गाडी टो केली आहे, जी नो पार्किंग मध्ये उभी असते. त्याला माहित होतं की त्याची बायको त्याचं खोटं पकडेल की सूरज आर्ट एक्झिबिशन सोडून त्याचा मित्र जतीन सोबत एका बार मध्ये गेला आहे. जतीन सांगतो त्याची बायको 1 महिना प्रेग्नेंट आहे, पण तो शुअर आहे की त्याला मुलगा होईल, कारण जतीनने संभोग करताना कापसाचे शूज घातलेले होते. आणि त्याच्या घरच्यांचा खूप आगळा वेगळा अंधविश्वास असतो की जो पुरुष संभोग करताना कापसाचे शूज घालेल त्याला मुलगाच होईल, कारण जतीन, त्याचे वडील आणि त्याचे आजोबा देखील तसेच जन्मले होते. दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे. सूरज व त्याची बायको त्याच जागी जातात जिथे ते 5 वर्ष आधी भेटले होते. त्यांनी असा वादा केला होता की ते आपल्या मुलांसोबत एक दिवस नक्की त्या जागेवर जातील. घरी जाण्याआधी सूरजने कापसाचे शूज विकत घेण्यासाठी जातो. रात्री सगळं झाल्यानंतर सूरजने कापसाचे शूज काढले आणि त्यांना मिठी मारली. त्याला माहित होतं त्यांना लवकरच बाळ होईल. त्याला झोप येत नसल्यामुळे तो खिडकीत जातो व बाळासाठी विश मागतो. तेवढ्यात त्याला तुटता तारा दिसतो. त्यानंतर 10 दिवसांनी सूरज त्याच्या स्टुडिओमध्ये सौम्या नावाच्या कोंबडीबद्दल प्रोग्राम चालवत असतो. सौम्या ही अशी एक कोंबडी आहे जी फुटबॉलची भविष्यवाणी अंडी देऊन करते. मानले जाते की सौम्या जेवढी अंडी देते तेवढेच गोल जिंकणारी टीम करते. हे सांगत असताना सूरजला अचानक उलटी येते. तो सगळ्यांची माफी मागतो व आपल्या अशा वागण्याबद्दल काही कल्पना नसल्याचे सांगतो. त्यानंतर तो शॉपिंग करायला जातो. शॉपिंग करत असताना त्याची नजर एका शेल्फवर पडते जिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे ठेवलेले असतात. त्याला लोणचं आवडत नसते, पण त्यावेळी त्याला ते लोणचं खाऊशी वाटलेले असते. त्यावेळी त्याला वाटतं तो पूर्ण बॉटल संपवून टाकेल. ही गोष्ट तो जतीनला सांगतो. तेव्हा जतीन त्याला म्हणतो, तू प्रेग्नेंट तर नाही ना? त्याला तुटता तारा पाहतानाची घटना आठवली आणि म्हणाला, होऊ पण शकतं. त्यानंतर त्याने एका कपाटातून दिव्याचं प्रेग्नन्सी किट काढलं आणि त्याने टेस्ट केल्यावर त्यावर पाहिलं त्याने की 2 लाईन होत्या. त्यावर तो असा विचार करतो की प्रेग्नेंट नाहीये. त्यानंतर तो त्याच्या बॉक्सच्या आतील चिठ्ठी वाचतो. त्यानंतर त्याला कळतं 2 लाईन म्हणजे प्रेग्नेंट आहे. तो 2-3 वेळा परत चेक करतो, पण 2 लाईनच येतात. हा विचार त्याला खूप आगळा वेगळा वाटतो आणि नंतर तो स्वतःच हसू लागतो. दुसऱ्या दिवशी त्याला लोणचं खाताना त्याला दिव्या विचारते, नक्की काय चाललंय? तेव्हा सूरज तिला सांगतो तो बाप बनणार आहे. दिव्याला असं वाटतं सूरजने तिला धोका दिला आहे आणि दुसरी बाई त्याच्या बाळाची आई होणार आहे. पण जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा स्वतःच प्रेग्नेंट आहे व तो बाळाला जन्म देणार आहे, तेव्हा ती अजूनच चिडते. तिला वाटतं एकतर तो मस्ती करतोय, नाहीतर तो वेडा झालाय. सूरजला वाटतं दिव्याने शांतपणे ती गोष्ट पचवली पाहिजे. रात्री डिनरसाठी सूरजचे आई वडील व जतीनची फॅमिली घरी येते. सूरजने टाइम पाहून आपल्या प्रेग्नन्सी बद्दल सगळ्यांना सांगून टाकलं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. त्यांनी शांतीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की असं काही होऊ शकत नाही, हे शक्य नाही. तेवढ्यात तो रागाने तिथून निघून जातो. त्याचे वडील त्याच्या आईवर चिडतात आणि बोलतात, तू जो प्रेग्नन्सीमध्ये योगा केला होता त्यामुळे त्याच्या आतमध्ये काही गडबड झाली आहे आणि आपला मुलगा आतून बाई झाला आहे. दुसऱ्या दिवशी सूरज एक पुस्तक वाचतो आणि ज्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये असलेली लक्षणं पाहतो आणि बाळ येण्याच्या तयारीला लागतो आणि हिशोब लावतो. त्याचं बाळ ऑक्टोबरमध्ये जन्माला येईल. त्याने सिगारेट सुद्धा पिण्याचं सोडलं आणि दाबून लोणचं खायला लागला. थोडा काळ गेल्यानंतर दिव्याने सुद्धा त्याची प्रेग्नन्सी ऍक्सेप्ट केली आणि त्याची काळजी घेऊ लागली.
प्रेग्नेन्सीच्या 4 महिन्यानंतर त्याचं पोट दिसू लागतं. तो रोज प्रेग्नन्सी योगासाठी पण जातो आणि दाखवतो की आपल्या बायकोला साथ देण्यासाठी तो आलाय. बाकी सगळे जास्त प्रश्न नव्हते विचारत, कारण त्यांना वाटायचं की तो आई होण्याचा अनुभव घेत आहे. त्याच्या फॅमिलीला प्रेग्नन्सी बद्दल माहीत होतं, पण बाहेरच्या दुनियेला त्याबद्दल गुपित ठेवण्याचा त्याने विचार केला. 5व्या महिन्याला तो एका गायनेकोलॉजिस्ट कडे गेला. तेव्हा त्या डॉक्टरने त्याचं चेकअप करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर तो खूप डॉक्टरकडे गेला, पण कोणीच त्याची मदत केली नाही. पण एक दिवस त्याची ओळख डॉक्टर तन्मय सोबत होते, जो 2 महिने झाले दवाखाना खोलून बसलेला असतो, पण एकही पेशंट त्याच्याकडे गेलेला नसतो. आता बिना पेशंटचा दवाखाना कसा चालणार म्हणून तो त्याची केस घेतो आणि त्याला डिलिव्हरी बेडवर झोपायला सांगतो. पण त्याला समजत नाही त्यावर कसं झोपायचं. पुढच्या दिवशी सूरजला समजतं की जतीनने पैशांच्या लालसेपोटी त्याने त्याची स्टोरी एका चॅनेलला विकली आहे आणि ती आता सगळ्या ठिकाणी दाखवली जात आहे. जसं का सगळ्यांना कळालं, प्रत्येकजण प्रेग्नेंट माणसाची स्टोरीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागला. सूरजला एका रात्रीत संपूर्ण दुनिया ओळखू लागली होती. तो जतीनवर नाराज झाला, कारण त्याला ही गोष्ट गुपित ठेवायची होती. रस्त्यावर आणि बसमध्ये सगळेजणच त्याच्या प्रेग्नेंट माणूस म्हणून ओळखू लागले. सगळेजण सूरजला एखाद्या वेगळ्या प्राण्यासारखं पाहू लागले, ज्यामुळे त्याचं मन खूप उदास झालं. जे झालं त्यामुळे सूरजने जतीनला खूप सुनावलं, पण जतीनला त्याबद्दल काहीच गम नव्हता. उलट तो म्हणतो त्याच्याजवळ खूप आयडिया आहे, त्यामुळे ते दोघे पण करोडपती होतील. सुरुवातीला सूरज त्यांच्यावर चिडला की तो त्याच्या प्रेग्नेन्सीला विकणार नाही. तो बोलतो, न जन्मलेल्या बाळाचा वापर करून मला पैसे नाही कमवायचे. पण शांत झाल्यानंतर त्याला पैसे चुकीचे नाही वाटू लागले. त्याने खूप टीव्ही प्रोग्राम आणि शोज मध्ये प्रेग्नेंट माणूस म्हणून जायला त्याने सुरुवात केली. तो प्रेग्नेन्सी प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करू लागला. तो काही दिवसातच खूपच प्रसिद्ध झाला. त्यावर तो जाणू लागला की कॅमेरामॅन आणि मीडियावाले लोक त्याचा पिछा करतायत. त्याच्या फॅमिलीचे पण ते इंटरव्ह्यू घेत आहेत. एक दिवस एक गे कपल त्याच्या जवळ आलं. तेव्हा तो एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. ते जाणू इच्छित होते की माणूस कसा प्रेग्नेंट होऊ शकतो. सूरजला याचा काहीच अंदाज नव्हता तो कसा प्रेग्नेंट झाला, पण तो त्यांना सांगू लागला की रात्री ते करताना कापसाचे शूज वापरा, कळलं ना. नेक्स्ट डे सूरज डॉक्टरकडे गेल्यावर त्याला कळतं की त्यांना मुलगा होणार आहे व तिथून बाहेर पडताना त्याला रिपोर्टर्स सगळ्या बाजूने घेरतात आणि त्यांना उत्तरे देत देत त्याला समजलंच नाही की तो त्याच्या बायको दिव्याला मागेच विसरलाय. जेव्हापासून तो प्रसिद्ध झालेला असतो तो दिव्याला प्रेम देणं विसरून गेलेला असतो. त्यानंतर सूरजला एक शो भेटलेला असतो, ज्यामध्ये बाकी बायकांना चांगली आई होण्याचे विचार सांगतो. शो मधून जतीनने खूप पैसे कमावले, पण जेवढं काम वाढलं तेवढं तो दिव्या आणि त्याच्या परिवारापासून लांब होत चालला होता. एका एपिसोडसाठी सूरज त्याची बायको आणि फॅमिलीला त्याच्या प्रेग्नन्सी बद्दल बोलायचं सांगतो, पण चिडलेली दिव्या कॅमेरामॅनला ओरडून निघून जाते. त्यानंतर सगळे निघून गेल्यावर थोड्या वेळाने सूरज खूप एकटा पडून जातो. त्याला समजतं त्याने त्याच्या सक्सेसला खूप डोक्यावर चढवून घेतलंय. तो सगळं ठीक करणार. तेवढ्यात काही धार्मिक लोक त्याच्याबद्दल विरोध दाखवू लागले होते. जेव्हा सगळे त्याबद्दल हेट करू लागतात तेव्हा त्याच्याबद्दल दुसऱ्या कंपनीने त्याचा शो बद्दल केस केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याची प्रेग्नन्सी खोटी आहे आणि तो लोकांना धोका देऊन पैसे छापत आहे. पहिल्याच सुनवाईमध्ये जतीन 1-2 शब्द चुकीचे बोलू लागला आणि विरोधी पक्षाचा वकील मात्र जबरदस्त आर्ग्युमेंट करत होता. त्यानंतर विरोधी वकिलाने त्याच्या बँक डिटेल्स दाखवल्या. त्यामध्ये असं होतं की त्याने प्रेग्नन्सी मध्ये खूप पैसे कमवले. त्यानंतर दिव्या त्याला परत नॉर्मल जगायला सांगते, पण सूरज चिडून तिच्यावर खूप रागवतो. दुसऱ्या दिवशी जतीन सूरजला सगळ्यांसमोर कोर्टात आणतो आणि त्याचं पोट दाखवतो व सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा दाखवतो. त्यानंतर विरोधी पक्षाचे वकील त्याच्या गायनेकोलॉजिस्टला समोर आणतात आणि त्याला चुकीचं ठरवण्यासाठी म्हणतात, सूरज हा एक या गायनेकोलॉजिस्टचा पहिलाच पेशंट आहे आणि त्याला एक्सपिरियन्स कमी आहे. त्याने जजला असे पुरावे दाखवले जे अनुभवी डॉक्टरांनी सांगितले की ते नामुमकिन आहे. माणूस प्रेग्नेंट नाही होऊ शकत. शेवट सूरजला वाटते की तो हारेल. त्यानंतर एका शो नंतर सूरज घरी येतो. नंतर त्याला समजतं दिव्या घर सोडून निघून गेली आहे. त्याला समजतं खूप दिवस झाले तो दिव्यासोबत खूप चुकीचं वागतोय. दिव्याला परत मिळवण्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे नॉर्मल लाईफ जगलं पाहिजे हे त्याला समजतं. पुढच्या सुनवाईसाठी सूरज तिथे जात नाही व जतीन घाबरतो, पण तो एक वाक्य बोलतो आणि सांगतो की सूरज एक महान आई आहे. त्यानंतर जतीनला एक पेनड्राईव्ह मिळतो व तो कोर्टात दाखवतो. त्यात तो म्हणतो त्याची प्रेग्नन्सी नकली आहे आणि त्यामुळेच ज्यांना पण वाईट वाटलं त्याबद्दल तो माफी मागतो. तो दिव्याची पण माफी मागतो जिने त्याची साथ दिलेली असते. त्याची गोष्ट ऐकून जज त्याला 10 लाख रुपये भरपाई करायला सांगतात. जे त्याच्यावर विश्वास करत होते व त्याच्यावर प्रेम करत होते सगळे नाराज झाले होते.
त्यानंतर तो दिव्याला त्यांच्या आवडत्या जागी भेटायला गेला आणि दिव्या सुद्धा त्याला माफ करते. पण तेवढ्यात त्याला कळा येऊ लागतात. त्यानंतर दवाखान्यात जातात आणि त्याला सी सेक्शन मध्ये डिलिव्हरी करायची घेतात. त्यानंतर तो त्याच्या परिवाराची माफी मागतो आणि बोलतो त्याने श्रीमंतीऐवजी प्रेम चूज केले. त्यानंतर दिव्या त्यांच्या बाळाला घेऊन बाहेर येते व सूरजला जवळ घेते. 3 वर्षानंतर दिव्या एका आर्ट एक्झिबिशन भरवते. तिने तिच्या नवऱ्याच्या प्रेग्नन्सी मधले फोटो दाखवलेत. थोड्या दिवसांनी दाखवतात त्यांचा मुलगा तो जतीनच्या मुलीसोबत खेळत आहे. मग रात्री दिव्या त्या खिडकीत उभी राहून जुळ्या मुलांची इच्छा मागते आणि तेवढ्यात 2 तुटते तारे दिसतात आणि काही दिवसांनीच त्यांना समजतं ते दोघे एकाच वेळेस प्रेग्नेंट आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची आपली स्टोरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.